नमस्कार. मी संगीता नवघडे परत आपलं स्वागत करते वाचाल तर वाचाल ह्या सिरीजमध्ये. मैत्रिणींनो, आपलं सुरू आहे जादू. आणि ही जादू म्हणजे आपल्या जीवनात 28 दिवसात जादू करणार आहे. आणि ती जादू तुम्हाला स्वतःला करायची आहे. आणि ही जादू करत असताना तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कसा बदल होऊन आणता ते तुम्हाला ह्या जादूमध्ये दिसणारच आहे. तर चला तर मग आजचा दिवस 11वा आपण त्याचं वाचन करूया. आणि इथे ते जे दिलं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आजचा दिवस 12वा. आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. होय, आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. इथे दिलं आहे, कधी कधी अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तींच्या ठिणगीमुळे की पुन्हा प्रकाशमान वाटतं. आपल्याला अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं लाईफ चेंज करण्यासाठी तुमचे टीचर्स, तुमचे आई वडील असं कोणीतरी असतं की ज्याच्या प्रेरणेमुळे आपण अगदी चेंज होऊन जातो. आंतरबाह्य चेंज होत असतं आणि हे आंतरबाह्य चेंज आपल्याला एक नवं प्रेरणा देत असतं. आणि ही नवं प्रेरणा असते आपल्या आयुष्याची कलाटणी. आणि ह्याच पुस्तकात ते दिलेलं आहे. आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते की ज्यावेळी आपल्याला इतर लोकांकडून मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नित्यंत गरज असते. आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्यावेळी मिळतेही. कधीकधी दुसऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथे असले देखील आपल्या आयुष्यात बदलून जाते. होय, कधीकधी एक व्यक्ती असा येतो, त्या व्यक्तीमुळे संपूर्ण जीवन बदलून जाते. आणि तो व्यक्ती सपोज आपल्याला सोबत जरी असला तरी आपल्याला आपल्या मनाला धीर येतो आणि आपण ते परत जीवन जगत असतो की नाही, हा व्यक्ती माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला खूप बरं वाटते. आणि त्याच्या प्रोत्साहनाने आपण पुढे जात असतो, असे ते पुस्तकात दिले आहे. त्यानंतर इथे नमूद केलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणी व्यक्ती असतो, जे असतो तुमचं शिक्षक, काका काकू, मामा मामी, भावंड, आजी आजोबा किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य ही असू शकते. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स किंवा जवळचा मित्र असू शकतो. तुमच्या सध्याच्या जोडीदार पण असू शकतो, असं इथे दिलेलं आहे. ह्या पुस्तकात म्हटलं आहे की लेखिका म्हणते, माझ्या आजीमुळे माझ्यात पुस्तकाची, स्वयंपाकाची आणि खेडोपाडी हिंडण्याची सवय निर्माण झाली, आवड निर्माण झाली. लेखिकेच्या आजीने जेव्हा तिला सांगितलं की तू कृतज्ञ असायला पाहिजे सर्व गोष्टीसाठी, तेव्हा लेखिकाला खूप चिड यायची, कारण की लेखिका लहान होती. पण जेव्हा ती मोठी झाली आणि तिला ह्या साऱ्या गोष्टी समजू लागल्या की नाही, कृतज्ञ असणं का बरं गरजेचं आहे, तेव्हा तिला त्या गोष्टीचा जाणीव झाली आणि ती आपल्या आजीला थँक्यू म्हणायला लागली. जसं तिला खेडोपाडी हिंडणे, पुस्तक वाचणे, स्वयंपाक करणे आदी गोष्टींची सवय लागली. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी असतं की जो तुम्हाला स्वयंपाकाची, वाचण्याची किंवा एखाद्या गोष्टीची तुमच्यामध्ये आवड निर्माण करते. सुरुवातीला तुम्हाला त्या गोष्टीचा कंटाळा येतो, काय हे कंटाळवाणं काम. पण नंतर जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ते कंटाळवाणं कामच तुमची एक सवय बनून जाते, तुमची हॅबिट बनून जाते, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे पूर्वीला होतात ते नसताच, तुम्ही बदलून जाता. आणि हा बदल तुम्हाला खरंच सकारात्मक ऊर्जा देतो. पण त्याकरता आपण थँक्यू असतो का त्या व्यक्तीचे? आज ती वेळ आली आहे की तुम्ही त्या व्यक्तीला निवडा आणि त्या व्यक्तीला तुम्ही कृतज्ञता म्हणा. जसं मी एक उदाहरण सांगते की मी जेव्हा रेखी शिकले तेव्हा मला शिकायचं नव्हतं, पण माझ्या जीवनामध्ये ती आली आणि मी माझ्या गुरूंची कृतज्ञ आहे. जे माझे गुरु आहेत त्यांचे मी कृतज्ञ आहे. डॉक्टर मंजुषा दांडेकर मॅडम यांचे कृतज्ञ आहे. किंवा माझे दुसरे गुरु आहे डॉक्टर घुले, यांचे पण मी कृतज्ञ आहे. माझ्या मुलांची कृतज्ञ आहे, माझ्या पतींची मी कृतज्ञ आहे की त्यांच्यामुळे मी आज माझ्या आयुष्यामध्ये एक चांगली व्यक्ती बनू शकले. किंवा आज मला रेकीनी काय काय दिलं, वाचनामुळे माझ्या जीवनामध्ये फरक पडला. आणि वाचनाची सवय जेव्हा मला लागली तेव्हा खरंच सांगते की जीवन खरंच बदलून गेलं आहे. त्याकरता आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे कृतज्ञ राहा. आणि आज तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही कोणाप्रती आणि कशाबद्दल कृतज्ञ आहात, का बरं कृतज्ञ आहात, त्या व्यक्तीने तुमच्या लाईफमध्ये खरंच चेंज केलं आहे का. आणि
नक्कीच केलं असेल. त्याकरता आपल्याला एक सवय करायची आहे कृतज्ञतेची आणि त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. तुमच्या थँक्यू म्हटल्याने त्यांना तर कळणार नाही, पण तुम्ही तेव्हा त्यांच्या पाठीमागे जरी थँक्यू म्हणाल तरी तुमच्या मनाला कुठेतरी बरं वाटेल. सो आपल्याला सवय करायची आहे थँक्यू म्हणायची. परत भेटूया आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. वाचाल तर वाचाल ह्या सिरीजमध्ये. थँक्यू.